देवा दत्त महाराजा आज पुन्हा एकदा एक मुठीने हे सर्वजण तुझ्या चरणाकडे देवा दत्त महाराजा आज अमृताचं फळ ठेवून सांगणं करतायत, बोलणं करतायत की देवा दत्त महाराजा पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यांनी जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या सहयोगाने म्हणा, त्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा त्या ठिकाणी देवा संजीवनी साखर कारखाना चालू करण्याचा जो काही निर्धार केलेला आहे, जो काही निश्चय केलेला आहे, त्या निश्चयाला, त्या निर्धाराला देवा दत्त महाराजा तुझ्या आशीर्वाद देवा बळ आलं असा देवा तुझा चमत्कार आशीर्वाद दाखवून देऊ. जे काय नड झड करणी आडकाठी किरीबारी खोटनाटा असेल, कुठल्याही प्रकारचे दोष असतील, सगळे दोष देवा दत्त महाराजा तुझ्या आशीर्वादाने परिहार कर आणि तुझा चमत्कार देवा तुझी राखण कृपादृष्टी दाखवून दे आणि हा बंद पडलेला जो कारखाना आहे तो पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोमाने चालू झाला असा देवा दत्त महाराजा तुमचा आशीर्वाद, तुमची कृपादृष्टी, तुमची राखण या संपूर्ण शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी प्राप्त करून देऊन, विशेष म्हणजे प्रत्येकाची जी जी अडलेली नडलेली काम आहेत, आता हे जे काही त्यांचं आंदोलन चालू आहे म्हणा किंवा जे काही त्यांच्या मागण्या आहेत म्हणा, तर परिपूर्ण जे वरिष्ठ अधिकारी, जे कोणी सरकार दरबारी बसलेले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत त्या पोहोचल्या आणि त्यांनी एकत्रित येऊन एक मुठीने पुन्हा एकदा हा कारखाना उभारणी केला असा देवा चमत्कार दाखवून द्या. सर्व अडचणी त्या ठिकाणी दूर करून यांच्या मागण्या जे ते लवकरात लवकर तुमच्या आशीर्वादाने देवा पूर्ण करा. काय चुकलं मागलं असेल, यांच्या काय चूक अपराध या ठिकाणी या कामाच्या ठिकाणी घडला असेल किंबहुना अन्यतम कुठल्याही प्रकारचे दोष असतील, सगळे दोष तुमच्या चरणाकडे ठेवून पदरात घ्या लेकरा दत्त महाराजा, पूर्ण सांभाळ करा. प्रत्येकाच्या चालण्या बोलण्या वागण्याकडे, हातापायाकडे, विचारांकडे, आरोग्याकडे पूर्णपणे तुमचा अखंड आशीर्वाद कृपादृष्टी. शेतकरी वर्ग म्हणजे शेतामध्ये काय ना काहीतरी आता भाजी त्याच पद्धतीने जे काय धान्य अन्न पिकवतात त्या ठिकाणी त्या पीक पाण्याकडे तुमची अखंड राखण कृपादृष्टी प्राप्त करून चांगल्या तऱ्हेचं उत्पन्न त्यांना प्राप्त झालं आणि चांगल्या तऱ्हेचं यश प्राप्त झालं असा देवा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी प्राप्त करून संजीवनी कारखान्यासाठी तुमची कृपादृष्टी प्राप्त करून द्या. चुकलं मागलं देवा क्षमा करा आणि लवकरात लवकर देवा दत्त महाराजा कारखाना चालू करा, रक्षण करा, सांभाळ करा दत्त महाराजा. आणखी आमची मागणी फक्त शुगर फॅक्टरी चालू जावची किंवा पर्यायी व्यवस्था जावची ऊसा खातीर. ऊस गोंयांत टिकचो हेजे खातीर आमी हें आंदोलन केल्लें. हें आंदोलन हें सरकार विरोधी ना. सरकारा कडल्यान जें कितें आमकां जावपा जाय तें मागपा खातीर आमी आंदोलन केल्लें आसा. आमी आंदोलन केलां म्हणजे कितें सरकारा अगेन्स्ट उबे रावल्या अशांतली गोश्ट न्ही. आमची ही मागणी सरकारान प्रखर हेणे लक्षां येवची आनी सरकारान ती पुर्तता करची हेजे खातीर आमी आंदोलन केल्लें आसा. आनी हें आंदोलन हो आमचो विशय जो आसा ऊसाचो, ऊस बंद जाल्लो आमकां नाका आशिल्लो, ऊस चालू उरपाक जाय आशिल्लो, पूण सरकारान फॅक्टरी बंद केली आनी पयल्या वर्सा ऊस तोडून सरकारान व्हेलो. सरकारान आमकां पयशे दिले ऊसाचे जे कितें दिवपा जाय ते. पूण सरकारा अशें लक्षांत आयलें की तो ऊस जर तोडून व्हरतलो सरकारा आनी कितलो पटीन खर्च चड जाता. तेन्ना सरकारान आमकां रिक्वेस्ट केली आनी सरकाराचे विश्वास दवरून आमी ती रिक्वेस्ट मान्य केली की आमचो ऊस आमी तोडून धाडटा. आनी सरकारान सांगलें तुमी तोडून धाडा, गोरवां घाला, गोड करा, कितेंय करा, पूण तुमकां एवरेजी प्रमाण पयशे दितले. जें कितें उलोवपाचें तें जालें त्या पद्दतीन आमकां सरकारान पयशे दिले. पयशे दिवप चालू आसा आनी सरकार दितलो ही आमकां पूर्ण गॅरंटी आसा. भाटकार, आता 3 दीस जाले जायत सरकाराची खंयची यंत्रणा किंवा सरकार दृश्टिकोनांतल्यान तुमचे फुडें कोणूय येयल्लो आसा तुमचे हें आयकपाक? ना, सरकारी यंत्रणेंतल्यान तशें आयकपाक कोण आयिल्लो ना. ऑपोजिशनाचे जावं अशे वेगवेगळे जे NGO बिंजीओ आहा ते येवन वयता आनी म्हाका गॅरंटी आसा सरकार आमचे खातीर आमकां येवन कितें तरी हेजी सुटावो करतलो आनी आमकां हितूंतल्यान मुक्त करतलो. सरकार आतां 5 वर्सां तुमकां नुकसान भरपाई दिता म्हणटा, 3 वर्सां दिल्ली आसा, 2 वर्सां दिता म्हणटा तुमी. 5 वर्सां जाल्या नंतर तुमचें भवितव्य फुडें कितें? ना, ताका लागून आमी न्ही सरकारान ऊस उत्पादक सुविधा समिती जी काडली ती तेजे खातीरच काडलेली, कित्याक फुडें शेतकाराचें हें जावचें न्ही म्हणून. आनी त्या सुविधा समितीन सगळे रिपोर्ट दिल्ले आहा, म्हणजे कितें केल्या हे शेतकार उचलकार फुडें आपली कार्यवाही चालू दवरूंक शकतले. ते पद्दतीन आमी म्हणजे जी शेतकार ऊस उत्पादक सुविधा समिती काडलेली तिणें तिजेर अभ्यास करून तिजो रिपोर्ट सबमीट केला. रिपोर्ट सबमीट करतरी शासना म्हणजे मुख्यमंत्र्या कडल्यान तें फुडें चला. फुडें तेजो DPR हें तें सबमीट करपाक आमकां परमिशन आयिल्लें तें आमी DPR सबमीट केलो. तेजे नंतर टेंडरींग जालें. टेंडरींग जावन ओपनूय जालें, पूण तितून तांकां एलिजिबल पर्सन मेळ्ळो ना.
आनी एलिजिबल पर्सन न मेळिल्ल्यान सरकारान सांगलें तुमकां जर कोणूय मेळटा बरो मनीस जाल्यार तुमी हाडा. ते पद्दतीन आमी मनीस हाडलेलो. तो सप्टेंबराच्या लास्ट विका आमी थंय घेवन गेल्ले आनी आमकां म्हयने भितर तेजी एक हें म्हणजे फॅक्टरी ताब्यांत दिवपाची वेवस्था करता अशें सांगलेलें. पूण तें आज पासून जालें ना म्हणून परत एकदां सरकाराचें लक्ष वेचपा खातीर आमी रस्त्यार आयिल्ले आसा. सरकाराक त्रास करपा न्ही. आता ही संजीवनी कारखानो उसाक लागूनच हो कारखानो बांदला. आता त्यांचो भितर एक बोर्ड पळयला आमी. तो बोर्ड आसा व्हेजिटेबल उत्पन्न करता म्हणून. आमी तांकां प्रश्न केलो की तुमी आतां व्हेजिटेबल करता? हय. हांवें म्हणलें ऊस आतां ना काय? ऊस ना न्ही, ताका लागून आमी अशें म्हणलें बरयल्लें आहा की ऊस बंद करतले आनी व्हेजिटेबल हे करतले म्हणून. आतांच आमकां एका भावान सांगलें की आतां नुस्त्याचें बी चालू करपाचें आहा. म्हणजे संजीवनी काबार करप, ऊसाचे शेतकऱ्यांक काबार करप आनी आतां नुस्तें गेलें. हांकां सगळ्यांक सांगलां हांवें तुमकां आतां नुस्तें न्हू उजरोवंक व्हरता म्हणून. असलें सरकार करता. सगळ्या बाबतीन सरकाराची कितें खबर आसा? आनी चेअरमॅन तुमकां खरें म्हणटा जाल्यार म्हाका चेअरमॅनाची न्ही त्या दया येता. चेअरमॅन जावपाक मोठे छातीन फुडें येता सावयकर. पण ह्या गरीब लोकांक तुझे कुळागर बी तुजे कडेन आसा पण तू केन्ना त्या लोकांक लागून विचार करता? आता जर पळय जाल्यार आतांचो सद्याचो जो आमचो सीएम आसा प्रमोद सावंत हेणी ह्या संजीवनीचो टोटली खेळखेळ करून उडयलो आसा. एक सांगपाक हांगा वायट दिसता कारण एक ल्हानशा गोंयाक एक संजीवनी सारको संजीवनी कारखानो हो सरकार चलोवपाक शकना. कितले वेळ म्हणून हो सरकार ह्या शेतकऱ्याक ह्या पद्दतीन रस्त्यार आतां गेले 3 दीस जाले, आयच्यान 3 दीस जाता संजीवनी सुरू जावपा खातीर किंवा एथॉनॉल प्लांट जो आसा तो तरी सुरू जावचो ह्या मागणे खातीर लोक येयल्ले आसा. हांगा वारंवार वेगवेगळ्या हितूंतल्यान सोशल मिडियांतल्यान शेतकऱ्यां भितर खंय तरी फूट घालपाची प्रयत्न जाता अशेंय शेतकरी म्हणटात. गेल्ल्या वर्साचो जो लैला फॅक्टरी ऊस पावलो त्या शेतकऱ्यांक पयशे मेळ्ळे तेवूय शेतकरी सांगतात तरी आसतना फूट घालपाचो यत्न जो आसा तो खंय तरी बंद जावपाक जाय अशें आसा. आयज सहाराचे जे तारा केरकर आसा तेणी फूल सपोर्ट जो आसा आनी सरकाराची धिंड जी आसा ती तेणी ह्या लोकांक सपोर्टीन काडलेली आसा. आनी संजीवनी जर उबी जायना जाल्यार टोटली शेतकरी हो टोटली मुळा सकट कॉलेप्स जावपाचो आसा. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर हेणी स्वप्नांतल्यान आपल्या स्वप्नांतल्यान हो संजीवनी सहकारी साखर कारखानो उबो केल्लो एक चिंतून की शेतकऱ्यांचें भविश्य कशें आसपाक जाय, शेतकरी आपल्या पांयाचेर कशें उबी रावपाक जाय ह्या दृश्टिकोनांतल्यान दूरदृश्टी धरून केल्लो. तेजे नंतर आमचे प्रताप सिंग राणे आसलो किंवा स्वर्गीय मनोहर पर्रीकर हेणी सुद्दां ह्या संजीवनीक खंय तरी नवीन स्वरूप दिवपाचो प्रयत्न केलो. पूण आतां अशें म्हणटात की ह्या प्रमोद सावंतान खरोखरच ह्या प्रमोद सावंत सरकारान ह्या संजीवनीचो टोटली खेळखेळ करून उडयला. हांगा भाजीपालो तर नुस्त्याचेंय हांगा पालन करपाचो असो यत्न जो आसा तो चल्लेलो आसा. शेतकरी म्हणटा म्हणजे जाता तितले बेगीन हो संजीवनी सहकारी साखर कारखानो सरकारान सुरू करचो किंवा इथॉनॉल प्लांट जो आसा तो सुरू करचो. कारण ह्या जे संजीवनीचेर कितलेशी फॅमिली जगताली, कितलेच फॅमिलीचें भवितव्य हांगा रुळार आसलें. पूण आयज सरकार खंय तरी अपयशी ठरलो आसा. ताका लागून जाता तितले बेगीन हो संजीवनी उबो करचो अशें ह्या शेतकऱ्यांची टोटली मागणी आसा. इन गोवा खातीर उदय देयकर, धारबांदोडा.